शिक्रापूर येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेले कीर्तनकार हरिभक्त पारायण बालाजी महाराज इबुदे यांचा दगडाने वार करून खून करण्यात आल्याची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अज्ञात इसमावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिक्रापूर येथील एसटी स्थानकाच्या मागे संजय ढमढेरे यांच्या खोलीमध्ये वास्तव्याला असलेले हरिभक्त पारायण बालाजी इबुदे हे 10 मिनिटांमध्ये चाकण चौकामध्ये जाऊन येतो असं सांगून 10 मे रोजी 12 वाजता घरामधून बाहेर पडले। त्यानंतर त्यांचे साडू राजू अंकुशे यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री 2:30 वाजता ते जखमी अवस्थेमध्ये घराजवळील कच्चा रस्त्यावरती आढळून आले। त्यानंतर त्यांना जवळीलच सूर्य हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं। त्यावेळी पुढील उपचारांकरता पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला। मूळचे कर्नाटक राज्यातील औराद तालुक्यातील हंगरगा येथील असलेले हरिभक्त पारायण बालाजी इबुदे हे या भागातील प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळखले जात होते। तसेच सनसवाडी येथील रेन्फो कंपनीमध्ये ते कामाला होते। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं। त्याने फक्त मेन रस्त्यापर्यंतच मार्ग काढलाय। इबुदे यांचा मृत्यू हा डोक्यावरती दगडाने प्रहार करून झाल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून आलंय। पत्नी मीरा इबुदे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमानं खून केल्याची फिर्याद दाखल केली आहे। सदर घटनेचा तपास शिक्रापूरचे पीआय रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करतायत। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, शिक्रापूर पोलीस स्टेशन। आज दिनांक 11/5/2017 रोजी 2:30 वाजण्याच्या सुमारास एक इसम रक्तात हरवत पडल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनला कळताच तातडीने घटनास्थळावर पोहोचून सदर इसमाबाबत चौकशी केली असता सदर मयत इसमाचं नाव किंवा खून झालेल्या इसमाचं नाव हे बालाजी साहेबू इबुदे वय 40 राहणार शिक्रापूर मूळचा राहणार कर्नाटक अशी माहिती मिळाली। सदर माहितीवरून असं दिसून येतं की हा कीर्तनकार आणि महाराज या नावाने प्रसिद्ध होता। याच्या मयताच्या पत्नीने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर कायदेशीर फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर मयतास कुठल्या तरी हत्याराने डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचं प्राथमिकदर्शी दिसून येत आहे। तरी त्याबाबत योग्य तो तपास करून लवकरात लवकर आरोपी अटक करण्यासाठी माननीय पोलीस निरीक्षक गलांडे सो शिक्रापूर पोलीस स्टेशन, DYSP श्री मोरे सो, त्याचबरोबर ॲडिशनल SP साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत। सदर तपासासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथून इन्व्हेस्टिगेशन टीम, श्वान पथक, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम ही घटनास्थळावर आलेली आहे। त्याप्रमाणे विशेष पथक तयार करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणत आहोत। साधारण खुन्याच्या ठिकाणी काही वस्तू आढळून आल्या का? गुन्ह्याच्या ठिकाणी घटनास्थळावर आम्हाला त्याची मोटरसायकल आढळून आलेली आहे। तो पत्नीला सांगून 12-12:30 वाजण्याच्या सुमारास हा चाकण चौक येथे जाऊन येतो असं सांगून गेलेला। तो लवकर येत नाही, त्याच्यामुळे त्या मयताच्या पत्नीने शेजारी व तिचा मेहुणा यांना पाहण्यास पाठवला असता त्यांना तो रक्तात हरवलेला सापडलेला मिळून आलेला आहे। घटनास्थळावर तशी अज्ञात चप्पल देखील मिळालेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही योग्य त्या पद्धतीने पुढील तपास करून लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। सुनील पिंगळे सह सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर।